जे तुम्ही प्राप्ती करा, प्राप्ती प्राप्ती तो सबही कहे, प्राप्ती न जाने मूड, प्राप्ती तो स्वयंस्वरूप है, समज पडी नाही गूढ. म्हणून हा दुर्गम मार्ग आहे, दुय्यम मार्ग. खाणीजाळ, खाणीजाळामध्ये रमवण्याचे मार्ग आहे. याच्यापासून निष्पन्न काही होत नाही बाजू, लक्षात घ्या. आता याचा अर्थ असा नाही की भजन पूजन व्रत वैकल्य पूजापाठ हे निरर्थक आहेत का? निरर्थक नाही आहे. पूजापाठ भजन पूजन तपतीर्थ व्रत वैकल्य हे चित्तशुद्धीसाठी आहे, लक्षात घ्या. चित्तशुद्धीचा मार्ग आहे तो, देवप्राप्तीचा पुण्यप्राप्तीचा मार्ग नाही आहे. चित्तशुद्ध झालं की प्राप्त नाही करावं लागत, लक्षात घ्या. चित्त नाही स्थिर, स्थिर 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 चित्त नाही स्थिर, चित्त नाही स्थिर. काय करील मंदिर, काय करील मंदिर, नाही नाही सदाचार, चार नाही नाही सदाचार, सदाचार नाही नाही सदाचार. व्यर्थ भूषणांचा भार, व्यर्थ भूषणांचा भार, व्यर्थ भूषणांचा भार, भार भार व्यर्थ भूषणांचा भार, व्यर्थ भूषणांचा भार, व्यर्थ भूषणांचा भार, व्यर्थ भूषणांचा भार, नाही नाही सदाचार, सदाचार नाही नाही सदाचार, सदाचार नाही नाही सदाचार. विषय काय होता? व्रतवैकल्य जे तुम्ही करता, पूजापाठ करता, कोणती देव बसवता, त्याचा उत्सव करता, पुण्यतिथी करता, जयंती करता, वाईट आहे काय गोष्टी? वाईट नाही आहे. परंतु त्यापासून तुम्हाला धनप्राप्ती होते, पुण्यप्राप्ती होते, देवप्राप्ती होते म्हणत असाल तर चुकलं. कारण ते जे मार्ग आहे ते चित्तशुद्धीसाठी आहे. चित्त नाही स्थिर, काय करील मंदिर, नाही नाही सदाचार, व्यर्थ भूषणांचा भार. सदाचार अंगी यावा, त्यागमय जीवन जगत असावं, सहनशीलता खूप वाढवावी, नम्रता विनम्रता अंगी यावी, मनुष्य क्षमाशील व्हावा आणि शांततेचा, सुखाचा, समाधानाचा माणसाला जीवनामध्ये अनुभव घेता यावा. जीवनाचे प्रत्यक्ष सुखकारक असावे, हा उद्देश या व्रतवैकल्यांचा, भजना पूजनांचा, पाठपूजेचा आहे, लक्षात घ्या. मनुष्य सदाचारी झाला की त्याला देवप्राप्तीची गरज नाही. सदाचाराने मनुष्य देव होतो, लक्षात घ्या. सदाचाराला की देव झालाच. कारण सदाचारी मनुष्य सद्विचारी राहते. सद्विचारी माणसाची सद्भावना तयार होते. सद्भावना तयार झाली की सद्बुद्धी काम देते आणि सद्बुद्धीने केलेले व्यवहार माणसाशी वैरत्व जोडत नाही, मित्रत्व जोडते. मित्रत्वाची जोड झाली की जीवनात प्रेमाला, आनंदाला काही कमी नाही, लक्षात घ्या. तुमच्या जीवनामध्ये एक कुटुंबामध्ये प्रेम का नाही? पती पत्नी आहे पण मित्रत्व आहे का शत्रुत्व आहे? द्वेष करता का प्रेम करता? प्रेमानं बोलता का कावर बिवर होता? तुमचा अनुभव का? मला काही त्याचा अनुभव नाही, तुम्हीच पहा. जेव्हा माणसांच्या अंतःकरणामध्ये मित्रत्वाची भावना येते, सद्भावना तयार होते, सदाचारी जीवन बनते,
संयमी जीवन बनते, सद्बुद्धीचा अंतर्भाव माणसाच्या व्यवहारामध्ये बोलण्या चालण्यामध्ये राहतो, त्यावेळेस त्याच्या जीवनाचा आनंद भरपूर राहते. त्याला काही कुणाला मागायची गरज नाही. म्हणून असा मार्ग हा कोणता दुर्गम मार्ग. दुर्गम म्हणजे दुय्यमाचा मार्ग. दुय्यम नाही म्हणजे हेही नाही तेही नाही, उबडे पडायचं उता नाही पड, चित बी मेरी पड बी मेरी. मी काल परवा म्हटलं, बाबाजी देव कुठं आहे जी? त्यांनी प्रश्न केला मला. मी म्हटलं देव कुठं आहे? आता तुला काय सांगू बाबा, तुझ्या मतानं कुठं आहे? नाही माझ्या मतानं आहे म्हणे देवळात. मग बरोबर आहे म्हटलं तुझे देव. हां पण देवळात जाऊ नका म्हणून काही मंदिरात नाही दिसलं तुकडोजी महाराज लिहिलं जी म्हणे. आता मी म्हटलं होतं आता तू मूर्ख आहे का तुकडोजी महाराज मूर्ख आहे? काही समजतच नाही काय बोलावं आता. हां मंदिरात नाही दिसला म्हणून त्याने जी म्हणे मंदिरात तर देव आहे म्हणे. तुझं मत काय आहे ना? मंदिरात देव आहेत, मग जात जा ना म्हण मंदिरात. मग तुकडोजी महाराज नाही काय ऐकू नको ऐकू का? काहून महाराज बसले म्हणलं घडी घडी मनी तुझे नाम जपा. हां चित्त स्थिर होऊनी मंदिरात गेले ना म्हटलं तू इथे. नाही म्हणे त्यांच्या म्हणण्यानुसार देव आकाशात अदृश्य आहे म्हणे. म्हणजे मला का समजून द्यायचं आहे? चिदबी मेरी बरं आकाशात आहे, मी देवळात जाणं बंद कर. नाही पण जास लागेल ना म्हणे. महाराजांची गाणं आहे की म्हणे तुझं गावाचं नाही का तीर्थ, अरे रिकामा कशाला. मग तसं कर म्हणलं. म्हणे पंढरपूरची वारी आता करता म्हणे पुष्कळ दिवसांत जास्त लागेल ना म्हणे. आता अशा माणसाला काय सांगावं राजे हो, फुकट टाइमपास करणार. चित भी मेरी मैं के ही कहो समुझाओ ये जग है अंधा. म्हणून त्यांना सांगितलं माणूस बिचारा क्या करे जाके शून्य शरीर, जो जीव झाकी न उपजे तो कहा पुकार कबीर. माणूस बेचारा म्हणजे विवश होते. काय सांगाल अशी जी भाषा आहे त्याचं नाव दुर्गमवाणी. अगमवाणी, अगम मार्ग, दुर्गम मार्ग म्हणजे दुय्यमाची वाणी. एकही काही कर ज्याला करणे नको काही, त्यांनीच द्यावी दैवाची ग्वाही. सर्व पापेही लपवावी कर्ण धर्माच्या नावाने. ज्याला करायचंच नाही, नाचायचंच नाही. मी खूपच नाचत होती जी, पण अंगणच वाकडे इकडं आहे. अशा प्रकारे आपल्याला उद्धाराचा मार्ग काही हाताळायचाच नाही आहे. म्हणून या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये चालला. ज्ञानाची समज घेणारे सज्जन माणसं, या सज्जन माणसांनी आपला समाज, आपला वार्ड, आपला शेजार शांत करावंसं वाटत असेल, तुम्हाला काही आनंद घ्यावाचा असेल तर समरसतेची भूमिका घेतली पाहिजे. लक्षात घ्या, समरसता घे अंगी मित्रा, समरसता घे अंगी. धार्मिक तयासीच म्हणावे, जो सत्य वाचूनी वागेल बरवे, आणि आपुल्याची स्वयं स्वभावे समरस होई सर्व. याचं नाव धार्मिक आहे बाबाजी. जर आपल्याला सर्वांमध्ये समरस होता येत नाही, लात्र्या घोड्यासारखे लातच मारायची सवय आहे, तर काय आनंद मिळेल राजे जीवनातला. मैं के ही कहो समुझाओ ये जग अंधा है. इलाज कशावर नाही लागत. आंधळ्या माणसाला सुद्धा डोळे आणता येते, भरपूर इलाज आहे, परंतु घ्यायला तयार नाही. म्हणून ही दुर्गमवाणी अशी आहे, माया मोहामध्ये रमवणारी, कधी बाहेर निघू देत नाही ही वाणी. तिसरी वाणी निगमवाणी, निगम मार्ग. निगम मार्ग कशाला म्हणावं? निगमाचा अर्थ काय? वेदशास्त्राला निगम म्हटलं आहे. निगम मार्ग म्हणजे वाणी जाळ. ही वाणी जाळ काय करते? संदेहामध्ये भटकवणारी वाणी आहे, त्याला निघू देत नाही. जसं एखादं हरवलेलं वासरू आहे जंगलामध्ये, त्याला रस्तेच मिळत नाही, तर तिथून तिथपर्यंत जाते त्या कुपापर्यंत, तिथून इकडे जाते त्या कुपापर्यंत, तिथून इकडे येते, तिथून तिकडे जाते, नुसतं भटकते. भटकण्याचे मार्ग आहे, काहीच करणे नको, काहीच होत नाही. नुसतेच तुम्ही भटत राहाल, पंढरपूरला, काशीला, गोदेला, इथं जाल तिथं जाल, हे कराल ते का, आयुष्य जाते बाबाजी, काही फायदा नाही. म्हणून घर की वस्तू निकट नाही आवत, दियना बारीके ढुंडत अंधा. काय शोधतो म्हणता?
धन आहे घरा माझी, धन आहे घरा माझी, घरा माझी 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 धन आहे घरा माझी. घरधनी नाही राजे राजे, घरधनी नाही राजे, घरधनी नाही राजे, घरधनी नाही राजे, घरधनी नाही राजे, नाही राजे. घरधनी नाही राजी, घरधनी नाही राजी, घरातून निघाला परी घरधनी नाही ओळखीला, परी घरधनी नाही ओळखीला, घरधनी नाही ओळखीला, घरधनी नाही ओळखीला, धन आहे घरा माझी, धन आहे घरा माझी, धन आहे घरा घरधनी नाही राजी, 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 नाही राजी, धन आहे घरा माझी, घरा माझी, घरा माझी, घरा माझी, घरा माझी, घरा माझी. धन आहे घरा माझी, घरधनी नाही राजी, घरामधूनच आला घरधनी नाही ओळखीला. असा मार्ग निगमाचा आहे. निगम मार्ग म्हणजे कधीही गमन करून तिथं न पोहोचण्याचं, फक्त भटकत राहत. हे तीन मार्ग आपल्या जगण्यामध्ये समाजामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, प्रचार केले तीन मार्गाचा. तीन मार्गाचे रीतिरिवाज, तीन मार्गाची दृढता आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं सुखासाठी जरी तुम्ही साधना केली, परंतु आपल्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही. संतांचा सिद्धांत आहे. कारण मी नेहमीच म्हणतो, ज्ञान हे दुःख मिटवण्यासाठी कामी येते. ज्ञान हे दुःखाची उपज करण्यासाठी कामी येत नाही. ज्ञानाचं काम ते नाही आहे. ज्ञान हे शांत स्थिर राहण्यासाठी कामी येते. शांततेचा भंग करण्यासाठी ज्ञान कामी नाही येत. आणि ते ज्ञान ज्या माणसाजवळ आहे, ज्यांना समजलं आहे, तो मनुष्य किती तुफान आलं
तर तो माणसं आपला जीव शांततेचा भंग होऊ देत नाही. लक्षात घ्या. म्हणून धन आहे घरा माझी परी घरधनी नाही राजी, असे 3 मार्ग आहे. कोणते? अगम मार्ग म्हणजे ग्रंथाचं जाळं, द्रुगम मार्ग म्हणजे खाणीचं जाळं, आणि निगम मार्ग म्हणजे वाणीचं जाळं. आणि म्हणून संतांनी 4था मार्ग स्वीकारला, सुगम मार्ग. सुगम मार्ग सबके लिए मनुष्य मात्र के हेत, पड़े गहे देखे जब तब ही होय सचेत. कबीर साहेब म्हणतात, जर तुम्हाला सचेत म्हणजे सावधान व्हायचं असेल तर समाजामध्ये जे नाना प्रकारचे प्रचार आहे, नाना प्रकारचे उपलब्ध साधनं आहे, नाना प्रकारचे अनेक प्रकारचे पंथ संप्रदाय जाती धर्म रीतिरिवाज आहेत, ते संपूर्ण जाती रीतिरिवाज पंथ संप्रदाय यांना दोष न देता जर तुम्ही सुगम मार्ग तपासला, सुगम म्हणजे सुंदर गमन करता येणारा मार्ग, सुंदर गमन करता येणारा मार्ग ज्ञानाचा आहे. पण आपण ते मिळवू तेव्हा, लक्षात घ्या. पण घर की वस्तू निकट नाही आवत, दियना बारीके ढुंडत अंधा. दिवा लावते आणि मागं उदाहरण दिलं आपण. टेलर काम करणारी एक पोरगी घरामध्ये टेलर काम करत होती आणि तिची सुई पडली खाली. घरामध्ये ती होती, ती पाहते, म्हातारी आली, काय पाहते? नाही म्हणे सुई हरवली माझी. अगं उजेडात पायनं, आता तिचं काही सांगणं खोटं झालं नाही. उजेडात पाय म्हणून सल्ला दिला म्हातारीनं त्या, आणि चालली गेली. तर ही पोरगी का करते? सुई पडली ते मशीन त्या कोपऱ्यात, आणि ते उजेडात खांबा होता अंगणात विजाचा, ते तर आले त्या अंगणात, लागली पाहाले सुई. अरे लोक म्हणते का पाहतो? नाही सुई पाहतो, माझी सुई पडली. कुठं पडली? ते तर मशीनवर पडली. तू कुठं पाहते? आजी तेच पाहतो. ती म्हणे पण ते बुडी आली म्हणे, ते म्हणे उजेडात पाहे. आता उजेडात पाहतो. संत मध्ये हरिपाठ करा, तर हरिपाठ करत जाओ. सामुदायिक प्रार्थना सामुदायिक प्रार्थना करता हो. अरे राजो काय मैं काही कहो समजाओ, ये जग है काय सांगावं, कसं सांगावं. मग काही वेळानं आली ती म्हातारी. अगं सापडे काय करते? म्हणे सुई पाहतो. कुठं पाहते? उजेडात पाय म्हणे तू. अगं उजेडात पाय म्हटलं म्हणे सुई कुठं पडली? मशीनमध्ये आतमध्ये. आणि उजेड कुठं पाहते? अंगणामध्ये. वस्तू आणते खोजे आणते, क्यों करावे हात सज्जन सोयी सराये. काय काय जो पारक राखे. हा पारक राखे साथ. म्हणून मन फंदा फेकत फिरे, लागी विषय बाजार, दियना बारीके ढुंडत अंधा. हे मन काय करते? फासे टाकत फिरते. मन फंदा फेकत फिरे, लागी विषय बाजार, निरखी परखी बची बची चले. निरखून परखून वाचून चाला. विषय भरम जाल बरी यार. भ्रमाचं जाळ मोठा आहे. म्हणून अभ्यासकांनी सज्जन माणसांनी आपल्या गावाची, आपल्या वार्डाची, आपल्या संघटनेची, आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची धूळदाणी करू नका. धूळदाणी करण्याचा विषय परमार्थाचा नाही आहे. परमार्थ के कारणे करत सकल व्यवहार, 3 लोक की संपदा छाई उसके द्वार. आपला मार्ग चुकला म्हणून हे वेदावे चालू आहे, द्वेष आहे, राग चालू आहे, पुनपुर पाता उच्च नीचता समाजामध्ये आली आहे. हे काम ज्ञानाचं आणि परमार्थाचं नाही, नक्कीच नाही. असा संतांचा सिद्धांत अभ्यास करा. लक्षात घ्या. म्हणून असं असताना सुद्धा का उमजत नाही? दुसऱ्या चरणामध्ये लिहिलं आहे, लागी आग सकल बनजरी गो, बिन गुरु ज्ञान भटकी गौ बंदा. त्याचं कारण झालं काय? कारण झालं लागी आग सकल बनजरी गो. अशी आग लागली. कुठं लागली? कुठं लागली? 67 नंबरची सखी. आगी जो लागी समुद्र. हाँ, आगी जो लागी समुद्र में, धुआं न परगट होय, की जाने जो जरी मुआ, की जाकी लाई होय. ज्ञान हा प्रदर्शनाचा भाग नाही आहे. लक्षात घ्या.
सौंदर्य हा कपडे लगते आणि आभूषणाचा भाग नाही आहे. मनुष्य सद्गुणाने सौंदर्य रूपवान होतो. सौंदर्य सद्गुणाने वाढते. सद्गुण भूषण धारणा शोभा अधिक समाज. गुण ही का सन्मान है अवगुण कवने काज. म्हणून सज्जनांनी काय केलं, वर्म जाणणाऱ्यांनी, शांत स्थिर झालेले लोक जे आहेत त्यांनी समाजाला सांभाळण्याचं काम केलं आजपर्यंत. त्यासाठी काय केलं, लागी आग सकल बनजरी गो. आगी जो लागी समुद्र में, हृदयरूपी समुद्रामध्ये ज्ञानाची आग लागली आणि त्या ज्ञानाच्या आगीनं मनाचे तेवढे विकार आहे, लहरी आहे, तरंग पार जळून खाक झाल्या. बिन गुरु ज्ञान भटकी गौ बंदा. प्रपंचात असो की परमार्थात असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान कमी लावलं पाहिजे ना. आपण ज्ञान बाजूला करून जर तुम्ही जीवन जगत असाल तर भटकण्याशी तुमच्या पदरी काय येणार. ज्ञानाने उचित समज घ्या, मनावर थोडासा संयम ठेवा. बोलताना गोड मधुर वचन है औषधी, कटुक वचन लगेच सगळा पाठ आहे. कटुक वचन है तीर, श्रवण द्वार है संचरे. साले सकल शरीर. साले म्हणजे साले सकल शरीर म्हणजे काय. साले म्हणजे साल्या होगा. साले म्हणजे काय सांगता कोणी. हा, साले म्हणजे सोलते, खिपट निघते नाही का. एखादा असा हे लागला की शरीर कातळ असं सोलून निघते. म्हणजे मधुर वचन आहे औषधी, कटुक वचन आहे तीर. साधीपत्य पाळा, बोलताना मधुर बोला, शांत बोला, स्थिर बोला. शांत स्वभावानी, स्थिर स्वभावानी, मधुर स्वभावानी माणसं जोडल्या जाते. ज्ञान हे जोडण्याचं साधन आहे, तोडण्याचं साधन नाही राजे हो. मन जोडा, फोडू नका. फुटके मन एक वटले, तेने तुटके ध्यान केले. येणे काय हाता आले सांगा ना मज. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी लिहितात, मन फुटू देऊ नका. ज्ञानाचं काम सुरू करा जगण्यामध्ये. नुसतं बोलून जमत नाही. एक अचंबा देखिया सरपई खाया मोर, डेरी भुकी कुत्तिया और भीतर पैठे चोर. दरवाजामध्ये कुत्र भुकत आहे आणि आतमध्ये चोर चोरी करत आहे, असा आपला ताल आहे. जय जय राम कृष्ण हरी. कुत्री भुकत आहे. गोरख कल्याणमध्ये कुत्री, मधुवंती म्हणत आहे कुत्री, कलावती म्हणत आहे, जजवंती म्हणत आहे कुत्री नाही का. बागेश्वरी म्हणत आहे, रागेश्वरी म्हणत आहे, किती रागामध्ये येत आहे. डेरी भुके कुत्तिया, भीतर पैठे चोर. मी जागत असता घरी कशी ग बाई केली चोराने. मी जागत असता घरी कशी ग बाई केली चोराने. मी जागत असता घरी कशी ग बाई कशी ग बाई आपल्याला वाटते मी धार्मिक असावं, मी अभ्यासच करता, मी अनंत माझा शिष्य आहो. मी जागत असता घरी कशी ग बाई केली चोराने चोरी. मैत्री नेली, प्रेम गेलं, जिव्हाळा गेला, कोरडे अंतकरण झाले, दुश्मन झालो एकमेकाचे आपण. राग देशून घुसला, प्रेम नावाची वस्तू संपली, मोह घेऊन घुसला, बर्बाद केलं माणसाला. म्हणून आपण जर धार्मिक आहोत तर आपलं सगळं वर्तन धार्मिकच असलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून लागी आग सकल बनजरी गो. संतांनी दिलेल्या ज्ञानाची आग आपल्या हृदयामध्ये राहिली तर धुवा न प्रगट होय. या आगीचा धुवा नाही प्रगट होत. या आगीचा ते काडी लावली की धुवाच भरपूर, झार इतकुसाच, धुवा घरवर. म्हणजे ज्ञान इतकुसं, समज इतकुशीच, फुकते अहंकारानं. हे झगडे करते, हे भांडणं करते, याचं उनं त्याचं उनं, याच्या संग झगडा त्याचा संग झगडा. आपल्या ते जमत नाही, लोकात ते जमत. सारे दिवस किन 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 चिडचिड 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 चिडचिड. अरे राम 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 राम. कधी शांत व्हायचं आपण राजे हो. नाही. लागी आग सकल बनजरी गो. समजदार लोकांनी, ज्ञानी लोकांनी, अभ्यासक लोकांनी आपल्या हृदयामध्ये ज्ञानाची आग अशी लावा की धुवा प्रगट नाही झाला पाहिजे, म्हणजे प्रदर्शन दिसलं नाही पाहिजे.
आम्हाला फेटे बांधून कीर्तन करता येते. कमरेले शेलान, डोक्याले फेटान, उभं चंदन, इकडून आडवं चंदन, भगवे कपडे. लुटता येत नाही का आम्हाला? लुटता नाही येत. मी त्या लेवलचा माणूस नाही, पण कबीर साहेब म्हणतात आम्हाला ते करता येते राजो. पण रंग घंग ढंग नकरा हा परमार्थाचा विषय नाही आहे. ज्ञानाची आग लागली, ज्ञानाचा अभ्यास करत असाल, ज्ञानाच्या संगतीमध्ये बसत असाल, तुम्ही स्वतःला ज्ञानी समजदार समजून घेत असाल, ज्ञान कळलं असं वाटत असेल तर तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे, आंधळे होऊ नका. तर आपले मनोविकार नष्ट झाले पाहिजे. लहरी उठू देऊ नका. रागाची, तमाची, द्वेषाची, दुराग्रहाची, पूर्वाग्रहाची, वैमनस्याची, लोभाची, स्वार्थाची, लालचीची, ह्या लहरी उठू देऊ नका. उठतच नाही. धुवा न प्रगट होय. ही आग अशी आहे इतकुसाय धुपट निघत नाही. ती आग अशी आहे लहानचा झार न मोठा धुपट. आगी जो लागी समुद्र में धुआ न प्रगट होय, की जाने जो जरी मुआ की जाकी लाई होय. तोच जाणतोय आगीला, जळून खाक झाला. लक्षात घ्या. आपुले मरण पाहिले म्या थोडा, आपुले मरण पाहिला थोडा, आपुले मरण पाहिला थोडा, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा. तेथीचा सोहळा काय वर्णो, तेथीचा सोहळा काय वर्णो. सोहळा काय वर्णो, तेथीचा सोहळा तेथीचा सोहळा काय वर्णो, काय वर्णो. काय वर्णो. आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा. संतांचे संकेत असे आहे, लक्षात घ्या. माणसांनी मरून जगलं पाहिजे. जगून मरण्यात काही अर्थ नाही आहे. लक्षात घ्या. आपण कसं मरून जगलो पाहिजे. समजते का भाषा माझी? तुका म्हणे मन मुरे मग जेवरी ते हा, मन नष्ट झाली या कुंटला व्यापार. मेलं पाहिजे अगोदर. जो मनुष्य मरत नाही, जिवंत आहे, तो कान टाकून का म्हणे का तो हां माझ्याच गोष्टी असल, माझ्यासाठी बोलला असल. नाही, तुम्हाला जुनी मन माहीत आहे का? उन्हीले उंडकान पुढं काहीतरी आहे ना, आहे ना? नाही बोलू नाही आता. एवढा तो भक्कम विषय त्याच्या इशारी ती त्या टाकावर थोडंसं बोलत तेज माणसं ओळखूनच घेते का नाही? काही काही गोष्टी हे संकेत द्यासाठी बोलावं लागते राजो, तो उद्देश नाही राहत. परंतु आपण असं जगतो, आपलं मनच मेलं नाही आहे. मगाच विषय झाला, लिंग देह नाही भंग जोवरी झाला तोवरी बात याले मुक्ती कैशी. या नरद्यामध्ये स्थूल देहामध्ये असताना सूक्ष्म देह जाळाचा वय राजो. सूक्ष्म देहाला अधिक पुष्टी देत आहोत आपण, अधिक अहंकार आणतो, अधिक चीड आणतो, अधिक राग आणतो, अधिक दुर्लक्ष करत आहोत.
आणि सज्जन प्रवृत्तीचा मनुष्य आपल्या घरात राहिला तर तो कसाही बोला तर तुमच्या अहिताचं कसाच बोलू शकत नाही. थोडासा तरी विचार केला